आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या परिश्रमाने आणि दूरदृष्टीतून निर्माण पहिली उत्कृष्ट बँक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कल्याण जिल्हा ठाणे। बौद्धांचा पैसा बौद्धांच्याच विकासासाठी, तर चला आपणही शेअर खरेदी करा, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करा, आजच सदस्य बना। संपर्क मुख्य शाखा रवींद्र भोकर, मोबाईल नंबर 9820 10 48 51, VP निर्मवणे, मोबाईल नंबर 90 04 41 52 बुलढाणा जिल्ह्यासाठी माननीय सुरेश चौरे, मोबाईल नंबर 94 21 46 31 75। नशाबंदी मंडळाच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती सामाजिक न्याय दिन व अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा। दिनांक 26 जून 24 रोजी सकाळी 11 वाजता मॉडेल कॉलेज खंबालपाडा डोंबिवली पूर्व या ठिकाणी राजश्री शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन व अंमली पदार्थ विरोधी दिनाचे आयोजन ठाणे जिल्हा संघटक रवींद्र क. शा. गुरसाळ यांनी केले व कार्यक्रमाची सुरुवात राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून व NSSच्या विद्यार्थ्यांनी NSS गीत सादर करून केले। मुख्य मार्गदर्शक API पांडुरंग पिठे यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन करणे विकणे गुन्हा आहे, दारू पिण्यासाठी सुद्धा लायसन्स लागते, जर लायसन्स नसेल तर त्याला सुद्धा सजा होऊ शकते, नशा केल्याने आपल्या कुटुंबाचे व स्वतःचे आयुष्य खराब होते, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही याची शपथ उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिली। तसेच अमोल मडामे सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की व्यसन सोडणे खूप सोपे आहे, आपल्या मनावर जर ताबा असेल तर कोणतेही व्यसन लागू शकत नाही आणि सुटूही शकते। मालाला नो डिमांड असेल तर कोणताही दुकानदार माल ठेवणार नाही आणि आम्हाला गोलीसारखे काम करायला आवडते, कारण गोल केलेले सर्वच मोजतात, पण गोली किती गोल अडवतो त्याची कोणी मोजमाप करत नाही, तेच काम आपल्या सर्वांना करायचे आहे। कल्याण तालुका संघटक संतोष सावंत यांनी व्यसनमुक्तीवर पोवाडा सादर केला। आभार प्रदर्शन योगेश शिखरे सर यांनी केले। संतोष निर्भवणे, IB7 न्यूज, डोंबिवली। आपल्या देशात विशेषतः तरुणांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन वाढत आहे आणि ही चिंतेची बाब आहे। आम्ही वचन देतो की आम्ही अंमली पदार्थाचे सेवन रोखण्यासाठी सहकार्य करू। आम्ही वचन देतो की आम्ही कोणत्याही हेतूसाठी कोणत्याही प्रकारे हानिकारक किंवा बेकायदेशीर पदार्थाचे सेवन करणार नाही। आम्ही प्रत्येक व्यक्तीला विशेषतः तरुणांना प्रोत्साहन देऊन अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जागरूकता निर्माण करू, जेणेकरून भारतातील तरुणांना अंमली पदार्थ मुक्त जीवन जगता येईल आणि ते समाजाचे रचनात्मक आणि महत्त्वपूर्ण सदस्य बनू शकतील। अंमली पदार्थापासून दूर राहू व निरोगी जीवन जगण्याचे आम्ही प्रतिज्ञा करतो। जय हिंद। NSS clap goes on. मित्रांनो, आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे। शिवाजी महाराजांचं त्या काळातलं कार्य 19व्या शतकात करणारे शाहू महाराज, प्रत्येक त्या काळामध्ये शिक्षण हे प्रत्येकाला मिळत नव्हतं, म्हणजे राजा कसा असावा, मुलींना तर शिक्षण नव्हतंच, पण विविध जाती धर्मातल्या लोकांनाही शिक्षण नव्हतं। त्याचं एक उदाहरण सांगतो की जैन समाजातल्या लोकांसाठी शाहू महाराजांनी वेगळं जैन
बोर्डिंग काढलं होतं. म्हणजे जैन हिंदूंशी मिक्स होत नव्हते, हिंदू मुसलमानांशी मिक्स होत नव्हते, असं सगळं ते वातावरण होतं. आणि त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक जाती धर्मासाठी वेगवेगळ्या बोर्डिंग्स काढल्या, शाळा काढल्या. आणि त्यामुळे आज आपण बघतोय काय की प्रत्येक जाती धर्मातली मुलं मुली असतील आज आपल्याला शिकलेली दिसते. तर हे जे फाउंडेशन आहे हे छत्रपती शाहू महाराजांचं आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सैन्यांमध्ये मावळा कोण असेल हे जातीनुसार ठरवलं नाही. ज्याची क्षमता आहे तो मावळा बनेल,